नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी प्रदीप. आणि मी वर्षा. तर आज आपण आलेलो आहोत परभणी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मंदिर नरसिंह पोखर्णी येथे. पोखर्णी हे परभणी शहरापासून सुमारे 18 किमी अंतरावर आहे. तर चला मग आता मंदिराच्या आतमधला परिसर तुम्हाला दाखवूया. परंपरेनुसार इथे एका राजाच्या मुलाचे दृष्टी बरोबर झाल्यामुळे कृतज्ञतेपोटी हे मंदिर बांधले गेले आहे असे सांगितले जाते. मंदिराचे बांधकाम संपूर्ण हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. तर चला मग आता आतमधून मंदिर परिसर आपण पूर्ण बघूया. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महादेव, नंदी, श्री गणेश यांची छोटी आणि एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. तर चला मग आता आपण आतमधून मंदिर पूर्ण पाहूयात. दर शनिवारी इथे भक्तजन खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आपल्याला प्रथम नरसिंह भगवानाच्या मंदिरापुढेच एक नंदीची मूर्ती बघायला भेटते. तर चला आता आपण गर्भगृहात प्रवेश करूया. मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी गर्भगृह हा अतिशय छोटा आहे. येथे भक्ताला वाकून दर्शन करावे लागते. गाभारा हा 3 बाय 4 फूट एवढ्या लहान आकाराचाच आहे. एका लोककथेनुसार एका राजाच्या मुलीला अंधत्व आल्यानंतर भगवान नरसिंहाच्या कृपेने त्याची दृष्टी परत आल्यानंतर राजाला नरसिंह देवतेची मूर्ती नवीन मंदिरात हलवायची होती, पण त्याला गावकऱ्याचा नकार होता. तेव्हा चक्र आणि शंख धारण केलेली द्विभुज नरसिंहाची मूर्ती या मंदिरात राजाने स्थापन केली. मंदिरातून बाहेर आल्यानंतर हा पाहू शकता सुंदर असा मंदिर परिसर. मंदिर परिसराच्या मागेच गणपती आणि महादेवाची मूर्ती आहे. हे खूप जुने मंदिर असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या मागे एक खूप मोठी विहीर आहे. असे सांगितले जाते की भगवान इंद्रानी गोळासूर वधानंतर भगवंतांनी इंद्रायणी पर्वताहून सप्तगंगाजल पोखर्णी येथे सोडले, म्हणून या ठिकाणी दुष्काळाची कसलीही कमतरता भासत नाही. आणि या कल्लोळालाच राक्षसाचा कल्लोळ असेही म्हटले जाते. तर चला मग आता तुम्हाला कल्लोळ दाखवूया. यानंतर आता आपण गर्भगृहाकडे जाणार आहोत. भाविक हे गर्भगृहामध्ये जाताना कसे वाकून भगवान नरसिंहाचे दर्शन घेतात या ठिकाणी आपण बघू शकता. गर्भगृहाची आकार हा खूपच लहान आहे. साधारण हा 3 बाय 4 असून भक्तांना वाकूनच भगवान नरसिंहाच्या दर्शनाला जावे लागते. तर बघू शकता तुम्ही किती पुरातन काळातली ही विहीर आहे. मंदिर परिसरात मंदिरातली माहिती देणारी असे बरेचसे पोस्टर येथे लावलेले आहेत. श्रावण मासात येथे भक्तांची खूप अशी मोठी गर्दी होते व मंदिर प्रशासनाकडून येथे भक्तांसाठी महाप्रसादाचा आयोजन पण केले जाते. परंपरेनुसार या गावाची एक अशी कथा आहे की या गावामध्ये कोणीही घराचा दुसरा मजला बांधू शकत नाही आणि जर कोणी बांधण्याचा प्रयत्न केलाच तर नरसिंह भगवानाची अवकृपा त्यांच्यावर होते. जर कोणालाही आपल्या घराचे दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करायचे असेल तर त्याला गावामध्ये नाही करता येत. त्यांना गावाबाहेर जाऊन बांधकाम करावे लागते असे सांगितले जाते. मंदिराच्या बाजूलाच एक सुंदर असे गार्डन आहे. आपण बघू शकता इथे किती खूप मोठे मोठे नारळाचे झाडं व प्रशस्त असा परिसर आहे. या गार्डनमध्ये एक मंगल कार्यालय आहे. इथे
विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात. खूप सुंदर असं एक गार्डन आपण या ठिकाणी बघू शकता. भाविक भक्त मोठ्या प्रमाणात इथे आल्यानंतर या गार्डनमध्ये विश्रांतीसाठी बसतात. मंदिर परिसरात असे खूप छोटे छोटे दुकाने आहेत, ज्या ठिकाणी आपण नरसिंह भगवानाची फोटो किंवा प्रसाद किंवा अनेक खेळ वस्तू आपण इथून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्ही हा बघू शकता गावातील परिसर. या ठिकाणी असे सांगितले जाते की या गावातील कोणतीही व्यक्ती छत्रीचा वापर करू शकत नाही आणि जरी कोणाला वापर करायचा असेल तर ती छत्री कोणीही घरात घेऊन जाऊ शकत नाही. गावाच्या मध्यभागातच एक खूप मोठे मारुतीचे मंदिर आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण आज पोखर्णी नरसिंह येथील गावचा होता. तर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्याला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व या गावाबद्दल तुम्हाला काहीही माहिती असेल ती पण आम्हाला कळवा. थँक्यू.